तर मित्रांनो नमस्कार। आता आपलं जे भडगावचं 1 लाखाचं मैदान पार पडलंय, तर ते मैदान 1 नंबर नियोजनानं पार पडलेलं। तर त्या संदर्भात आता आपण कमिटीशी छोटीशी बाईट घेतल्या, कारण त्यांच्या कष्टाला कुठंतर वाव मिळून मैदान अशीच पार पडावीत यासाठी आता आपण कमिटीची एक छोटीशी बाईट घेणार आहे। तर आता आपल्यासोबत कमिटीचे हे संपूर्ण मेंबर आहेत, ज्यांनी हे मैदान रास्त पार पाडायसाठी अनेक कष्ट घेतलं। कमिटीचे अध्यक्ष आहेत, तर आता या अध्यक्षांची 2 मिनिटं बाईट घेऊया। या ठिकाणी आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुरेशअण्णा देसाई उपस्थित आहेत, संदीप पाटील आहेत, अप्पासाहेब भोगाने आहेत, रोहित भोये आहे, बसवराज कोळी, रणजित गोरले, सुजित भैया जाधव, रवी बंदी, गणेश आहे, निरंजन, सचिन जाधव। या बाजूला आपले संजय पाटील, भीमप्पा कोडोळी साहेब, महादेव कोरी, पिंटू मरगुद्री, माते शामाते, पांडुरंग पवार, काका कवरे, सागर देसाई आणि गोरी मम्मा शेखर। ही मंडळी गेले 15 ते 20 दिवस अगदी मन लावून अहोरात्र हा मैदान होण्यासाठी काम केलं। एक 3 JCB आणि 4-5 ट्रॅक्टर घेऊन जिथं काही करता येतंय तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जो मैदान पाहिजे मैदान त्या पद्धतीनं 3 गाड्या सलग पळाव्या ह्या उद्देश ठेवून हा रस्ता कसा असावा, मैदान कसा असावा असं नियोजन करून परफेक्ट मैदान या ठिकाणी 4.5 किलोमीटरचं मैदान या लोकांनी बनवलं। आणि खरोखरच आजचा हा शर्यतीचा हा दिवस बघता लोकांच्याकडून जो उत्साहात आम्हाला प्रतिक्रिया आल्या, खरोखर आम्ही केलेल्या कष्टाचं चीज झालं असं आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। कारण मैदान पूर्वी बघितलं तर कोणी कल्पनाही करू शकलं नसतं की इथं मैदान होईल, परंतु या लोकांनी काम केलं आणि इथं 100% मैदान यशस्वी करून दाखवलं। आणि गाडी मालक सुद्धा अतिशय हसत खेळत मैदान चांगलं केलं असं रिपोर्ट आम्हाला प्रतिक्रिया दिली, त्याचं त्या ठिकाणी आम्हाला समाधान वाटतं। पूर्ण सांगली कर्नाटकच्या जत तालुक्यातून सुद्धा बैलांना मी निमंत्रण द्यायला गेलो, त्यांनी आमच्या विश्वास ठेवून इथं आले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही मैदान चांगले केलं, आम्हाला आल्याबद्दल समाधान वाटलं। यातच आम्हाला सार्थ अभिमान या पूर्ण मंडळींना या ठिकाणी वाटतं। नमस्कार मित्रांनो, तर जरा आपली मोटरसायकल शूटिंगला मागे राहिली, कारण काय झालं ब गटाचा नंबर दिवसावर गाड्या सुटल्या, पण पुढे गेल्यावर गाड्या आपल्याला सापडल्या। तर हे सुटलेला बघा भडगावचा जनरलचा 1 लाख रुपयाचा गट, तर त्यामध्ये तब्बल 5 गाड्यांचा सहभाग होता। तर 1 लाख लागला बघा, हे सोलापूरचा मोहऱ्या लागलाय आणि त्या डावीचा बैल आहे भुजारारण्या, अक्षय शेट यांचा भुजारारण्या। त्यामध्ये गाडीवान शानरूबाई आहेत आणि त्याच्या बाजूलाच लागलाय अरुण टोपकर साहेब यांचा उजवीचा चिमण्या बैल आहे आणि डावीचा महेश बोंद्रे सरकार यांचा बुलेट छब्या। तर त्यामध्ये गाडीवान होतं बंडाभाऊ खिलारी होतं। तर 5 गाड्या होत्या, पण सगळ्यात टॉपच्याच होत्या, ज्यांनी आतापर्यंत अनेक जनरलची मैदानं गाजवलेली। तर काही कारणामुळे आपली मोटरसायकल थोडी मागे राहिली, त्यात 1-2-3 मिनिटं आपली वाया गेलीत। कारण ब गटाचा जो म्हणजे गाव मर्यादेचा निकाल आपण सांगूच पर्यंत कमिटीला तिथे त्यातली एक गाडी कॅन्सल करायची होती 3 नंबरची, जी मधनं पेरलेली ती सांगूच तर या गाड्या सुटल्या। आणि एकदा गाड्या सुटल्यावर जरा पब्लिक आडवं तिडवं यालतं, जे काही गाड्या गेल्यावर यालतं ते गाड्यांच्या आडवं कोण येत नव्हतं, पण गाड्या गेल्यावर यालतं, त्यामुळे मोटरसायकल जरा मागे राहिली। तर इथनं आपण आता कलरकडे चाललोय, तर आता बघूया कलर कोण घेतोय। तर आता ही चिमण्या आणि बुजार हारण्याची गाडी अशी नेटानं पळायला बघा, त्याच्या मागच आता हेलिकॉप्टरची गाडी आहे। तर त्यामध्ये डावीचा आहे बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि त्याचप्रमाणे उजवीला आहे रावसाहेब मेटकरी साहेब यांचा सांगोला राजा। तर त्यामध्ये गाडीवर होतं रावदादा होतं। तर ह्या गाड्या आता कलर घेऊन आल्यात। आपण काय कलरला पूर्ण गेलो नव्हतं, कारण पुढे बघा पब्लिक एवढं होतं की माळावर अक्षरशः उभं राहायला जागा नव्हती, फक्त बैलाला पळायला तेवढी जागा व्यवस्थित ठेवलेली पब्लिकनं, एवढं भयानक पब्लिक होतं। तर मैदान जसं कमिटीनं सांगितलेलं अक्षरशः मुलाखतीत त्याच्यापेक्षा रास्तच पार पाडलं। एक मोटरसायकल नव्हती, ही आता बरोबर क्रॉसला आल्या बघा बुलेट छेब्याची गाडी। तर डावीला बुलेट छेब्या पळालाय आणि उजवीला चिमण्या पळालता कळंबा चिमण्या आणि मोहऱ्या पळालता सोलापूर मोहऱ्या आणि अक्षय शेट यांचा भुजारारण्या। तर त्यामध्ये गाडीवर शानरूबाई आणि बंडाभाऊजीत क्रॉस लागलेला। तर आता ही गाडी पुढे गेली बघा बुलेट छेब्याची। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक मैदानं केल्यात, तर त्यामध्ये पब्लिकनं आज सगळ्यात जास्त मैदानाला सहकार्य कुठल्या केलं असेल तर ह्या मैदानाला केलं। कारण आधीमध्ये जरा तरी बऱ्यापैकी असतातच जे अतिउत्साही पब्लिक असतात, तर ह्या मैदानाला पब्लिकनं लई चांगलं सहकार्य केलं। कुठं आधीमध्ये पळापळी नाही, कुठं काय नाही। आता बघा कुठं बाटल्या फेकाफेकी नाही, कुठं खडं टाकाटाकी नाही। तर मैदानाचं म्हणजे तिकडची पब्लिक खरंच पहिल्यांदाच आपल्या त्या भागातलं हे मैदान होतं, जे मोठं मैदान आपण शूटिंगला गेलतो।
तर खरंच मनापासून आभार आहे त्या भागातल्या पब्लिकचा, एवढं शिस्तप्रिय मैदान पार पडलं. यात ब्रेकफेलची गाडी आली बघा, उजवीचा आहे दोंडबादा यांचा चिमण्या आणि राजूदा पाटील यांचा ब्रेकफेल गेला. यात हेलिकॉप्टरने सांगोल राजा गेला. आणि इथं मागं आता आहे डेरेमामा यांचा बारशा आहे उजवीचा, आणि डावीचा आहे हुन्नूरचा चोपडे सरकार यांचा वशा होता. तर त्यामध्ये गाडीवान होतात नितीन महाराज. या अशा 5 गाड्या पळालत्या. तर हे आता ट्रॉलीला आहेत, तिथनं जरा वळसा मारून जे 2 नंबरचा कलर घ्यायचा असतोय तो कलर घेऊन आता गाड्या खाली जाणार आहेत. तर आता स्लो मोशन केले गाड्या ओळखायसाठी. आता 5ला पाहायला वशा आणि बारशाची गाडी पाहिल्या. डेरेमामा यांचा बारशा. डेरेमामा तब्बल 40 वर्षे या भडगावमध्ये नंबर होत होतात. त्यांची बैलं अनेक बैलं वेगवेगळी. तर या पुढे आता सांगोल राजा हेलिकॉप्टर होतं. ही आता गॅस्कुदादा गाडी आणून लागली अमर शिंदे दानोळी. तर त्यांनी आता उजवीचा पाहिल्या दोंडबाळदादा गाडगे यांचा चिमण्या आहे. बंडादा यांचं नियोजन असते बंडा शिंदे. तर त्याच्या डावीच्या बाजूला आहे ब्रेकपेल पाहिजा राजूदा पाटील यांचं ब्रेकपेल पाहिजा पाटील डेअरी. आता 1ला शानरुपा यांची गाडी गेल्या मोहऱ्या आणि सोलापूर मोहऱ्या आणि अक्षय शेठ भुजार आरण्या. 2ला आता गेल्या ब्रेकपेलची गाडी गेली. 3ला तिकडे आता बंडाभाऊंची गाडी गेली. तर त्यामध्ये बुलेट छेब्या आणि उजवीचा होता टोपकर चिमण्या. त्याच्या मागच आता 4ला इथं आता हेलिकॉप्टर पाहिजे पाहिलाय. हेलिकॉप्टर पाहिजे सांगोल राजा. आता गाड्या जरा कमी फाईट लागल्यात. 1, 2, 3च्या आता 4ची पण गाडी तर त्यांना जाऊन मिसळत्या बघा. तर गाडीवांसकडे एक होतं. जसं त्यांनी पूर्णपणे नियमावली सांगितली तशीच त्यांनी पार पाडली. तर आता या गाड्या कलर घेऊन चालल्यात. तर आता आपण अनेकदा क्रम बघूया. 1ला आता ब्रेकफेल पाहिजे लागलाय, ब्रेकफेल पाहिजे आणि चिमण्या. 2ला आता सांगोल राजा आणि हेलिकॉप्टर गेलती. 3ला बुलेट छेब्या होता आणि 4ला आता गाडी होती. बघूया आता गाडी इथनं 4ला कोणाची दिसत्या. मोहऱ्याची गाडी होती शानरुपा यांची. तर आता 5ला गाडी आहे अशी गेली ही नितीन महाराज गाडी आणालती. तर जरा रस्ता जरा थोडाफार कुठं कुठं तर दगड उठली, त्यामुळे आपली मोटरसायकल थोडी मागं पुढं राहत होती. त्यातनं पण आपण ऍडजस्ट केलं. जरा असं आधीमध्ये पब्लिक गाड्यांच्या मागं पळालं तर पुढं कोण अडवू येत नव्हती. ते एक चांगलं झालं. हे आता गाड्या टर्न मारून पुढे आल्यात. इथं आता क्रम आपण बघणार आहे. थोडा जरा मोबाईलला धक्का लागलेला पब्लिकचा, त्यामुळे जरा इथं हे झालं ऍडजस्ट करायला आलं नाही लवकर. हे आता गेलेत नितीन महाराज. तर डावीचा आहे ते हुन्नूर वशा आहे बघा चोपडे सरकार. गाडी लांब ना आलती. आणि उजवीचा होता ढेरेमामा यांचा बारशा होता. ही पण गाडी चांगली पाळती. आता या गाड्या अशा टर्न मारून गेल्यात. गाड्या टर्न मारून जोरातच गेलत्या. परवाच जशा ब गटाच्या गाड्या 51,000 गेलत्या अगदी तशाच 5च गाड्या होत्या. त्यामुळे काही जास्त आपल्याला शूटिंगला काही अडचण आली नव्हती. फक्त सुरुवातीला जरा सुटायला मागं राहिलो आपण, कारण निकाल दिवसोपर्यंत कमिटीला निकाल कळवूस्तोवर इकडनं गाड्या झुपून आल्या पण आणि सुटल्या पण, आणि पब्लिक पण भरपूर होतं. त्यामुळे सुरुवातीची आपली 2-2.5 मिनिटं वाया गेलती. कारण गाड्या डायरेक्ट ट्रॉलीला पहिले जाऊस्तोवर आपल्याला घावल्याच नव्हत्या. कारण गाड्यांची गती पण चांगली होती आणि पट्टा पण चांगला होता. तर 1ला आता ब्रेकपेल पाहिजे आहे, 2ला बुलेट छेब्या आहे आणि 3ला मोहऱ्या होता आणि 4ला हेलिकॉप्टर होता आणि 5ला बारशा होता. तर आता त्यांच्या बाजूची पण बैलं सांगतो. हे आता दोंडबादादा यांचा चिमण्या उजवीचा, डावीचा राजूदा पाटील डेअरी यांचा ब्रेकपेल पाहिजे. त्यामध्ये गाडीवान गॅस्को दादा. त्याच्या मागच आता बोंद्रे सरकार यांचा बुलेट छेब्या आहे. डावीचा उजवीचा आहे अरुणदा टोपकर यांचा कळंबा चिमण्या. तर त्यामध्ये गाडीवान बंडाभाऊ केला रे. त्याच्या मागच आता मोहऱ्या होता सोलापूर मोहऱ्या. तर ते आता मालकांचं नाव का आपल्याला माहीत नाही, त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून पुढल्या व्हिडिओमध्ये ते दुरुस्त करून घ्यायला येईल. आणि त्याच्या बाजूलाच मोहऱ्याच्या बाजूला होता अक्षय शेठ यांचा भुजार हरण्या. तर आता निकाल आपण सांगतो. 1ला आता झालाय, आता रेषे शिवा लागलाय, ब्रेकपेल शिवालाय. ब्रेकपेल आणि चिमण्या 1 झाल्यात. यात रेष आल्या बघा जवळ. आता 1ला ब्रेकपेलनं शिवल्या रेष, 2ला आता बुलेट छेब्या आणि चिमण्यान रेष शिवल्या, 3ला आता मोहऱ्या आणि भुजार हरण्यान शिवल्या आणि 4ला हेलिकॉप्टर आणि सांगोल राजांनी शिवल्या. तर बक्षिसाचं वितरण 4 पर्यंत होतं आणि मैदानी 1 नंबर रास पार पडलं. त्याबद्दल कमिटीचा मनापासून आभार आहे आणि पब्लिकचा